नव्या सुरुवातीची नवी पहाट. मात्र समाधानाच्या शोधात मिळाली सह्याद्रीची जुनीच पायवाट. मित्रहो, आज आपण पुन्हा एकदा सह्याद्री भ्रमंतीसाठी निघालो. मात्र आज आपण स्वतःच्या क्षमतेला चॅलेंज करण्याचं ठरवलं होतं. आणि यासाठी सह्याद्रीच्या या रणांगणात AMK सारखा आव्हानात्मक प्रतिस्पर्धी बहुधा दुसरा कोणी नसावा. सह्याद्री पर्वतरांगेतील AMK अर्थातच अलंग, मदन आणि कुलन या दुर्ग त्रिकुटाविषयी आपल्यापैकी कोणालाही वेगळ्याने परिचय सांगण्याची गरज आहे असं मला तरी वाटत नाही. कारण तुमच्यापैकी प्रत्येकाने या AMK बद्दल ऐकलंच असेल. आणि सातत्याने चर्चेमध्ये असणारा एक विषय म्हणजे हा AMK ट्रेक. विशेष करून सोशल मीडियावर याची फार चर्चा असते. द मोस्ट डेंजरस ट्रेक, द मोस्ट थ्रिलिंग ट्रेक किंवा द मोस्ट ॲडव्हेंचरस ट्रेक ऑफ महाराष्ट्र अशा प्रकारचे टायटल असणारे या संदर्भातल्या व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम किंवा युट्यूबवर सातत्याने पाहतच असाल. आज आपण देखील हा AMK ट्रेक करणार आहोत आणि तो प्रत्यक्ष अनुभव, ती प्रत्यक्ष माहिती तुमच्यापर्यंत आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. जय शिवराय मित्र हो, मी स्वप्नील आणि आपण पाहता SPO भ्रमंती, जिथे आपली चालू आहे सफर या शिवस्वराज्याची. आणि आज आपल्याला चाहूल लागले ती म्हणजे या AMK दुर्ग त्रिकुटाची. राहिला प्रश्न की या AMK पर्यंत कसे याल, तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय असणारं हे AMK दुर्ग त्रिकूट कळसुबाई पर्वतरांगेमध्ये स्थित आहे. आंबेवाडी हे या AMK ट्रेकचं पायथा गाव आहे. मुंबई तसेच पुण्याहून आंबेवाडी साधारणपणे 180 किलोमीटर अंतरावर आहे, जिथवर जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे. जवळपास 3.5-4 तासांच्या बाईक राईड नंतर आता आपण पहाटेचे 3 वाजलेत आणि येऊन पोहोचलोय आंबेवाडी या गावामध्ये, जो की या AMK ट्रेकचा पायथा गाव आहे. आता इथे आल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण आपल्या मित्राला भेटणार आहोत, अक्षयला, जो की कालच आंबेवाडीमध्ये येऊन थांबला. सो आता आपण त्याला भेटणार आहोत आणि त्यानंतर एक ट्रेकिंग ग्रुप जॉईन करणार आहोत, ज्यांच्यासोबत आपल्याला AMK ट्रेक करायचं आहे. सो ती सगळी अनोळखी मंडळी आहे. पण आज आपल्यासोबत नेहमीप्रमाणे रोहन आहे, मयूर आहे आणि आज आपल्याला नवीन मेंबर जॉईन झालाय सुशील, जो की आपल्यासोबत पदरगडावर होता आणि आज तो पुन्हा एकदा AMK ट्रेक करण्यासाठी आपल्याला जॉईन झालाय. सो सकाळी 6 वाजता आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर आपण आता मंदिरामध्ये जाऊयात आणि ते थोडासा आराम करूयात, विश्रांती घेऊयात. प्रवासाला सुरुवात करण्या अगोदरच आपल्याला मोठा धक्का बसला. कारण ज्या मंदिरामध्ये आराम करण्याचं ठरवून आपण आलो होतो, त्या मंदिराचं बांधकाम चालू होतं आणि आता झोपायचं कुठं हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला होता. पहाटे आंबेवाडीला पोहोचलो तेव्हा झोपायचं कुठे हा मोठा प्रश्न होता. कारण इथे तुम्ही मागे पाहू शकता मंदिराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. पण तरी देखील मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला आणि मागच्या साईडला गेलो तर तिथे जुन्या मंदिराची थोडीफार जागा होती, थोडीफार म्हणजे बऱ्यापैकी जागा होती. तिथेच आम्ही झोपण्याची व्यवस्था केली आणि तिथे बऱ्यापैकी आराम केला. आता जेव्हा 6 वाजले, अलार्म वाजला, बाहेर निघालो तेव्हा बऱ्यापैकी उजाडलेलं आहे. सो आता आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करतोय, निघूयात. आंबेवाडी सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं आदिवासी समाजाचं एक छोटं खाणीगाव. साधारणपणे 100-200 घरांची ही आदिवासी कोळी महादेव जमातीची वस्ती. इथूनच आपल्या AMK ट्रेकला खऱ्या अर्थाने पहाटे सुरुवात झाली. अगदी सुरुवातीलाच वाटेत हे बाबा दिसले. बाबांच्या चेहऱ्यावर उमललेलं स्मित हास्य, त्यांची साधी पण पारंपरिक वेशभूषा त्यांना शोभून दिसत होती. बाबांच्या चेहऱ्यावरील ते स्मित हास्य मनाला एक समाधान देऊन गेलं. पण आपल्या समाधानामध्ये खऱ्या अर्थाने भर टाकत होते ते म्हणजे कळसुबाई शिखराच्या पलीकडून बाहेर डोकावू पाहणारी कोवळी सूर्यकिरणं. डोंगर माथ्यावरून सूर्य आता बाहेर डोकावू लागला होता आणि अशा या प्रसन्न वातावरणामध्ये आपण आपल्या ट्रेकला सुरुवात केली होती. आपला हा संपूर्ण AMK ट्रेक एकूण 2 दिवसांचा आहे, म्हणजे 2 दिवस आणि 3 रात्री, जो की आपण 3 टप्प्यांमध्ये डिवाईड केला. पहिल्या टप्प्यामध्ये आपण अलंग किल्ला पाहणार आहोत, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण मदनगड पाहणार आहोत आणि तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण कुलन किल्ला पाहणार आहोत. सो पहिल्या दिवशी आपण 2 टप्पे करणार आहोत, त्यानंतर वस्ती आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी आपण शेवटचा आणि अंतिम टप्पा करणार आहोत. वाटेत आपण आपल्यासोबत गाईडच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या काशीनाथ दादांकडून या AMK ट्रेक रूटची माहिती जाणून घेत होतो आणि एकंदरीतपणे या संपूर्ण वाटेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडी असल्याचं आपल्या निदर्शनास आलं. या प्रदेशामध्ये तुम्ही लक्षात घ्या की मोठ्या प्रमाणामध्ये जंगल आहे आणि या ऋतूमध्ये येणार असाल तर वाटेमध्ये पालापाचोळा मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला असतो. त्यामुळे कुठेतरी आपण चौकस राहून चालणं फार गरजेचं आहे. कारण या प्रदेशामध्ये फुरसे अर्थातच शॉर्ट स्केल्ड वायपर जातीचे साप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात आणि आकाराने लहान असल्यामुळे ते सहजरित्या समजून देखील येत नाही.
आकाराने लहान म्हणजे ते आपल्या संपूर्ण दक्षिण एशियामधील सगळ्यात छोटा विषारी साप असतो तो त्या जातीचा. त्याच्यामध्ये असतो हिमोटॉक्सिक विष. तो जर का चावला तर तुमच्या रक्तावर काम करतो, रक्त गोठ्याला सुरुवात होते आणि रक्ताच्या उलट्या, नाकातून तोंडातून रक्त बाहेर यायला सुरुवात होते. त्यामुळे पाय ठेवताना कुठेतरी लक्षात द्या, अचानक पायाखाली येऊ शकतो. हात जिथे कुठे ठेवणं असेल तिथे लक्ष द्या, अचानक हाताच्या इथे असू शकतो. त्या सापाच्या विषावर इलाज नाही अशातला भाग नाही, पण तुम्ही ज्या प्रदेशामध्ये आहात तिथून दवाखान्यामध्ये जाता जाता तुमची विकेट पडेल एवढं मात्र नक्की. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. वाघ जरी समोर आला तरी तुम्ही काहीतरी करू शकता, समजून येईल, पण सापाखाली पायाखाली साप आल्यावर तुम्ही काय करणार आहात? बरं, या सापाबद्दलची माहिती देऊन आपल्याला कोणत्याही प्रकारे घाबरविण्याचा किंवा मनामध्ये भीती भरवण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. तर आपली संपूर्ण यात्रा, संपूर्ण प्रवास अगदी सुखाने, आनंदाने आणि निर्विघ्नपणे पार पडावा इतकाच काय तो आमचा यामागचा निस्वार्थी हेतू होता. या AMK ट्रेकच्या वाटेमध्ये इथे आल्याच्या नंतर आपल्याला हे कातळामध्ये शिल्प रेखाटलेलं पाहायला मिळतं. इथे तुम्हाला ही नक्षी दिसत असेल, ती अशी आहे की अलंग, मदन आणि कुलंग या तीनही गडांच्या वाटा इथे एका ठिकाणी येऊन मिळतात. अशा प्रकारे इथे संबोधलं गेलं. अलंग, मदन आणि कुलंग या तीनही गडांवरून 3 गुप्त वाटा असून त्या एका ठिकाणी येऊन मिळत असल्याचं सांगितलं जातं. पण ते ठिकाण नेमकं कुठे आहे हे आजवर कुणाला निश्चितपणे सांगता येत नाही. त्याच्या शेजारी इथे तुम्ही पाहू शकता हातामध्ये शस्त्र घेतलेलं एक मानवी शिल्प इथे रेखाटलेलं आहे. स्थानिकांच्या मते हे एक इथल्या स्थानिक आदिवासी देवतेचं शिल्प आहे. या आदिवासी देवतेला भिवबल म्हणून संबोधलं जातं. एकंदरीतपणे मानवाकडून निसर्गाची मोठ्या प्रमाणामध्ये हानी होत असल्याने ही निसर्ग देवता मानवावर आक्रमण करताना या शिल्पात दाखवलेलं आहे. तुम्ही या संपूर्ण कळसुबाई पर्वत रांगेमध्ये जर का पाहिलं तर या परिसरामध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि विशेष करून कोळी महादेव जमातीची लोक इथे मोठ्या प्रमाणामध्ये राहतात. मग कदाचित त्यांच्याच एखाद्या पूर्वजाचं हे शिल्प कोरलेलं असायला पाहिजे. सो आता आपलं हे शिल्प पाहून झालंय, आपण पुन्हा एकदा आपल्या ट्रेकला सुरुवात करूया. चला. तो दोस्तों, वैसे देखा जाए तो सूरज अभी पूरी तरह से डोके पे आया है, लेकिन ऐसे बीच बीच में झाड़ी होने की वजह से हमें ऊन की तकलीफ ज़्यादा कुछ हो नहीं रही है. रोहन सर भी अपने पीछे पीछे ही चल रहे हैं. रोहन सर, पानी की बोतल लिए हाँ लेकिन जार नहीं लिया आज. हाँ, वो तो हम पानी के बाटले का जार है वो भूल के आए, तो 2-2 बाटलियाँ दोनों के सबके पास है. तो हम देखते हैं अभी जितना पानी बचा सकते हैं उतना बचाएंगे और थोड़ा थोड़ा पियेंगे. पानी तो मोकर लागेल. पानी मोकर लगेगा. जंगल टप्पा संपल्यानंतर आपण या अलंग किल्ल्याच्या कातळ भिंतीपर्यंत येऊन पोहोचलो आणि लगेचच आपल्याला या कातळ कोरीव पायऱ्यांना सुरुवात झाली. या पायऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली बऱ्यापैकी दमछाक झाली होती आणि आता कुठेतरी विश्रांतीची गरज देखील भासू लागली होती. ती विश्रांती घेण्यासाठी आपण या गुहेमध्ये येऊन थांबलो. अलंगगडाकडे वाटचाल करत असताना मध्ये आपल्याला ही गुहा लागते. सो आपण या गुहेपर्यंत येऊन पोहोचलो. इथे येऊन आपण हे हार्नेस वगैरे टाय केलेत, कारण याची आपल्याला पुढे गरज लागणार आहे. जिथे आपल्याला क्लाइम्बिंग करायचे, पुढे जाऊन जिथे आपल्याला रॅपलिंग करायचे, तिथे या हार्नेसची आपल्याला खूप मदत होणार आहे. आणि विदाऊट सेफ्टी इक्विपमेंट्स तुम्ही हा AMK ट्रेक करूच शकत नाही. त्यामुळे सेफ्टी इक्विपमेंट्स खूप गरजेचे आहेत. सो त्याची खबरदारी तुम्ही अवश्य घ्या. त्या कातळकोरीव गुहेपासून पुढं आपली खऱ्या अर्थाने शारीरिक तसेच मानसिक क्षमतेची कसोटी लागते. कारण या अलंग किल्ल्याच्या वाटा अनेक ठिकाणी उद्ध्वस्त आहेत व वर चढून जाण्यासाठी पायऱ्या नाही आहेत. त्यामुळे हे कातळ टप्पे वर चढून जाणं काही प्रमाणामध्ये अवघड बनून बसतं. इतर किल्ल्यांप्रमाणे हे AMK दुर्गत्रिकूट जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात गेलं तेव्हा इंग्रजांनी या गडाच्या वाटा देखील सुरुंग लावून उद्ध्वस्त केल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या गडाच्या वाटा इतक्या अवघड बनल्यात आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की विदाऊट रोप आपण वर चढून जाऊच शकत नाही. इथे तुम्ही पाहताय
हा जवळपास 40 फुटांचा रॉक पॅच आहे जो आपल्याला क्लाइंब करून वर जायचा आहे. तो आपण जाणारच आहोत. पण तत्पूर्वी माझं सांगणं राहील नवीन ट्रेकर्सला, ज्यांनी नव्याने ट्रेक सुरू केलाय किंवा नव्याने सुरू करणार आहेत, की तुम्ही अगदी सुरुवातीलाच की हा AMK ट्रॅक प्लॅन करू नका. कारण इथे आपली खऱ्या अर्थाने शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या जी क्षमता आहे तिची कसोटी लागते. कारण हा काही सिंहगड, लोहगड, शिवनेरी सारखा ट्रेक नाही जिथे तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला पायऱ्या लागतील. त्यामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या तितके तयार आहात का, मानसिकदृष्ट्या तितके तयार आहात का, जवळपास 10-15 किलोची बॅग घेऊन आपल्याला इथपर्यंत यावं लागतं, ते तुम्ही येऊ शकता का, हे ॲनालाइज करणं फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ज्याच्यासोबत तुम्ही चालले त्याला या गोष्टीमधला किती अनुभव आहे, त्याला या गोष्टीमधली किती माहिती आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आम्ही देखील जर का तुम्ही पाहिले ना तर हे सगळे जे किल्ले दिसत आहेत त्यापैकी 90% अबव किल्ले आमचे करून झालेले आहेत. पण तरी देखील आम्हाला या क्षेत्रामधलं सगळ्यात जास्त नॉलेज आला की सगळं माहिती झालं, आम्ही या क्षेत्रामध्ये मेन बनलो असं नाही. पण आम्ही ज्यांच्यासोबत चाललो त्यांना या क्षेत्रामधला अनुभव आहे, त्यांना या गोष्टीमधली माहिती आहे, म्हणून आम्ही त्यांच्या भरोश्यावर चाललो आहोत. सो तुम्ही देखील अशा प्रकारचा भरोशाचा माणूस तुमच्यासोबत आहे का, या सगळ्या गोष्टी पहा आणि मगच या AMK सारखा ट्रेक तुम्ही प्लॅन करा. मराठ्यांना हा किल्ला पुन्हा जिंकता न यावा, मराठ्यांना याचा वापर न करता यावा, यासाठी इंग्रजांनी या गडाच्या पायऱ्या सुरुंग लावून उद्ध्वस्त करून टाकलं. पुढे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थानिक आदिवासी क्रांतिकारक इंग्रजांविरुद्ध पेटून उठले आणि राघोजी भांगरेंसारख्या स्थानिक आदिवासी क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं. या गडांचा आश्रय घेत असताना या आदिवासी क्रांतिकारकांनी इंग्रजांना कडवी झुंज दिली होती. माझ्या वजनाची मला भीती वाटते. मी धाडलाय तुला. थांब जरा, मेन बनलोय मी आता. त्याचा वजन जवळपास 90 किलोची बॅग घेऊन वर चढायचा होता, म्हणून हालत डाऊन झाले. दादा सांभाळून घ्या हो, तुम्ही सांभाळून घ्या. थांबा मी तिकडे येतो बाबा. ते पाय बघ, पाय पासल बंद करू दादा. हा बंद कर. सो जीवाच्या आकांताने प्रयत्न करून आपण हा रॉक पॅच चढून वर आल्याचं तुम्ही पाहिलंच असेल. पण मी अगदी सुरुवातीला ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की तुमच्यासोबत अनुभवी माणसं असणं फार गरजेचं आहे, तसंच आपल्यासोबत आहे संतोष दादा, ज्यांनी या क्षेत्रामध्ये ट्रेनिंग घेतलेली आहे. दादा, तुम्ही या क्षेत्रामध्ये कधीपासून काम करताय? 10 वर्ष झालं. म्हणजे 10 वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये, आणि तुम्ही काय कोर्स वगैरे केले, सर्टिफिकेशन केलं, म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे? कधी केलं तुम्ही हा कोर्स वगैरे? 7-8 वर्ष झाली. अच्छा, म्हणजे कोर्स करण्याच्या अगोदरपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करता. म्हणजे याचा अर्थ दादांच्या सर्टिफिकेटला जरी 7-8 वर्ष झाले असतील तरी दादांना 10-11 वर्षांचा अनुभव जेमतेम आहे. आणि दादा, किती जणांची टीम आहे तुमची टोटल? आमची 5-6 जणांची टीम. 5-6 जणांची टोटल टीम आहे. आणि इकडे AMK ला नेहमी येत असता का? हा, नेहमी. अजून कोणत्या ठिकाणी तुम्ही जाता? जे क्लाइम्बिंग रॅफ्टिंग आहे तिथं प्रत्येक ठिकाणी जात असतात. आणि मग असे ग्रुप वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट तुम्हाला करतात ग्रुप वगैरे? किती जणांचे ग्रुप तुम्ही आतापर्यंत सगळ्यात जास्त किती जणांचा ग्रुप केले? तशी लोक भरपूर येतात, अच्छा. कमीत कमी 20-25 भरपूर येते. अच्छा, म्हणजे 20-25 लोकांचे ग्रुप तुम्ही जास्तीत जास्त केलेले आहे. हा. सो अशा प्रकारे ग्रुप पण काय कामाचे नाही, त्रासदारी नाही ते. बरोबर, जास्त असलं जास्त तकलीफ होते. सो अशा प्रकारे दादांना जवळपास 10-11 वर्षांचा अनुभव, त्यांची 7-8 जणांची अनुभवी टीम आहे त्यांच्यासोबत. असंच नाही की ते काम करतायत. सो तुम्हाला देखील विनंती राहील की जेव्हा कधी AMK सारखा ट्रेक करणार असेल दादांशी कॉन्टॅक्ट करू शकता. ग्रुपनी या, दादांशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला दादांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच डिस्प्लेवर देखील देतो. सो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना घेऊन तुम्ही AMK ट्रेक करू शकता. त्या अवघड कातळ टप्प्याच्या पुढेच इथे पहारेकऱ्यांची एक खोली आहे. पहारेकऱ्यांची ही देवडी पाहून झाल्यानंतर आपण पुढे निघालो आणि अरुंद पायऱ्यांचा हा टप्पा पार करून आपण जवळपास या गडाच्या माथ्यावर जाऊन पोहोचलो. सो फायनली मित्र हो, आपण या अलंगडाच्या माथ्यावर जवळपास येऊन पोहोचलोय. आणि इथे तुम्ही समोरच बघू शकता, तिथे आपल्याला खोल्या पाहायला मिळतात. आणि त्याच्या वरती तिथे सरदाराचा वाडा, राजवाडा ज्याला म्हणतात, तो आपल्याला इथून दिसतोय. गड माथ्यावर अगदी सुरुवातीलाच पाण्याचे 2 टाके आहेत. यापैकी डाव्या बाजूच्या पाणी टाक्यामध्ये
पाणी दूषित आहे, पण उजव्या बाजूच्या टाक्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कचरा असला तरी हे पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यांपासून पुढेच आपल्याला एक छोटेखानी मंदिर लागतो. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच दगडी नंदी आहे, ज्या नंदीच्या समोरच महादेवाचं शिवलिंग आहे. महादेवाचं दर्शन घेऊन आपण त्या लेण्यांच्या वाटेने निघालो. लेण्यांच्या वाटेतच काही दगडी जोते पाहायला मिळाले. या जोत्यांच्या शेजारीच पाण्याचं टाकं देखील होतं. हे सर्व पाहत असताना आपण त्या गुहांपर्यंत येऊन पोहोचलो. या गुहांच्या सुरुवातीला सर्वत्र दगडी पडलेल्या आहेत. पूर्वी या दगडांच्या साह्याने भिंती उभ्या केलेल्या असतील, ज्यांची आज पडझड झालेली आहे. हे सर्व पाहून आपण पुढच्या दिशेने निघालो. आपण या अलंगडाच्या माथ्यावर आलो आणि या कातळकोरी गुहेमध्ये येऊन पोहोचलो. या कातळकोरी गुहेचा जर का तुम्ही विचार केला तर एका खोलीच्या आतमध्ये दुसरी खोली अशा प्रकारचं या खोलीचं स्ट्रक्चर आहे. आणि सर्वसाधारणपणे जर का आपण अंदाज बांधला तर आपल्या लक्षात येईल की साधारणपणे ही पूर्वीच्या काळामध्ये धान्य कोठी म्हणून हिचा वापर केला जात असावा. माथ्यावरील ही गुहा अतिशय प्रशस्त स्वरूपाची आहे. या खोलीचं स्वरूप पाहून आपण असा अंदाज बांधला की हे धान्य कोठार असावं. हे सर्व पाहून झाल्याच्या नंतर आपण सरदाराच्या वाड्याकडे निघालो. वाटेमध्ये आपल्याला खूप सारे पडके जोते पाहायला मिळाले. बहुधा या ठिकाणी पूर्वी वस्ती वसवलेली असावी. अलंगडाच्या माथ्यावर इथे आपल्याला हा भला मोठा पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला मिळतो. आणि या टाक्यांच्या समूहामध्ये तब्बल 11 भली मोठी टाकी आहे. आणि या पाणी टाक्या समूहाचा स्ट्रक्चर अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण तुम्ही जर का या बाजूला पाहिला तर या बाजूला उतार आहे आणि जो पावसाचा पाणी तिकडून वाहत येणार तो सर्वात आधी या वरच्या टाक्यांमध्ये जमा होणार आणि या टाक्या भरल्याच्या नंतर तो पाणी फिल्टर होऊन या खालच्या बाजूच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये साठला जाईल आणि अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप या सगळ्या टाक्या भरल्या जातील. सो अशा प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण स्ट्रक्चर या टाकी समूहाचा आहे. आणि तिकडे जर का तुम्ही पाहिलं तर तिथे तुम्हाला एक होल दिसत असेल. हा समूह जेव्हा ओव्हरफ्लो होईल तेव्हा तो ओव्हरफ्लो झालेला पाणी त्या आउटलेट मधून बाहेर फेकला जाईल. सो अशा प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण स्ट्रक्चर या पाण्याच्या टाक्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतपणे या पाणी टाके समूहाकडून आपण निघालो सरदाराच्या कोठीकडे. पण या अलंग किल्ल्याचा विस्तार प्रचंड मोठ्या स्वरूपाचा असून किल्ल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पठारी भाग असल्याचं आम्हाला आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये अनुभवायला मिळालं. अलंगडाच्या माथ्यावर ही जी भली मोठी वास्तू आपल्याला पाहायला मिळते ते आहेत राजवाड्याचे अवशेष. काही लोक हिला सरदाराची कोठी म्हणून देखील संबोधतात. तुम्ही या बाजूने जेव्हा ही कोठी पाहता तेव्हा तुम्हाला असं वाटेल की ही कोठी संपूर्णपणे सुस्थितीमध्ये आहे. पण जेव्हा तुम्ही या कोठीकडे समोरच्या बाजूने पाहता तेव्हा चित्र काहीचं पलटलेलं असतं. आपण समोरून जाऊयात या. सो ही आहे या राजवाड्याची समोरील बाजू. ती पाठीमागची बाजू आपण मगाशी पाहिली जी की संपूर्णपणे सुस्थितीमध्ये आहे. पण त्याच्या समोरची ही जी बाजू आहे ही संपूर्ण वास्तू इथे उद्ध्वस्त अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सरदाराच्या वाड्याचे हे विखुरलेले अवशेष पाहून झाल्यानंतर आपण पुढे निघालो. या वाड्याच्या शेजारीच पाण्याच्या 2 भल्या मोठ्या टाक्या आहेत. या पाण्याच्या टाक्या पाहून घेतल्या आणि आपण निघालो या अलंगडावरील प्राचीन महादेव मंदिराकडे. या टाक्यांपासून पुढे काही काळ प्रवास केल्यानंतर आपण त्या महादेव मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो. या शिवमंदिराची पडझड झालेली असून शिवभक्तांच्या माध्यमातून मंदिर रचलं गेल्याचं आम्हाला जाणवलं. मंदिराच्या आत भला मोठा दगडी नंदी आणि समोरच महादेवाची पिंडी आहे. मंदिराच्या बाहेर एक प्राचीन शिलालेख आहे.
ज्यावर किल्ल्याचा किल्लेदार मानसिंग भदौरिया याच्या मृत्यूपश्चात त्याची पत्नी सती गेल्याचे उल्लेख आहेत. अशा पद्धतीने आपल्या अलंगडावरील तर सगळ्या वास्तू पाहून झाल्यात. सो आता आपण इथून उतरून मदनगडाकडे निघणार आहोत. पण तुम्हाला आमचे आत्तापर्यंतचे एफर्ट्स आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला कसली वाट पाहताय. त्याने काय होतं, आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतो आणि मराठी पाऊल खूप सारा प्रोत्साहन भेटतो. आणि मराठी पाऊल पुढे पडतं तर त्याला पुढे टाकण्यासाठी तुम्ही थोडाफार सपोर्ट तर नक्कीच करू शकता. अलंगडावरील सर्व वास्तू पाहून झाल्याच्या नंतर न थकता अगदी नव्या उमेदीने आपले पाऊल आता वळाले होते मदनगडाकडे. पण या अलंगडाच्या थराराचा खरा अनुभव तर आपल्याला अजून घ्यायचा होता. कारण काही वेळापूर्वी जो कातळ टप्पा आपण वर चढून आलो होतो तोच कातळ टप्पा आता आपल्याला रॅपलिंग करत खाली उतरायचा होता. करू लॉक ओळखीच नसेल ना काय जा. पोचला का? अलंग किल्ल्याच्या वाटेमध्ये जी पहिली गुहा आपल्याला लागली होती तिथूनच या मदनगडाकडे जाण्यासाठी पायवाट आहे. सो आपण अलंगड तर उतरून आलोय आणि आता निघालोय मलंगडासाठी. सो याच अलंगडाला वळसा घालून जाणारी एक पायवाट आपल्याला मदनगडाकडे घेऊन जाते. तुम्ही पाहू शकता आपण याच अलंगडाला असं वळसा घालत आलोय आणि याच पायवाटेने आपण पुढे जाऊन एका खिंडीमध्ये पोहोचू. त्या खिंडीमधून मदनगडाकडे जाण्यासाठी वाट आहे. मदनगडापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अलंग किल्ला पूर्णपणे खाली उतरून जाण्याची गरज लागत नाही. अलंग किल्ल्याच्या मध्यावर असणाऱ्या या पायवाटेने आपण मदनगडापर्यंत जाऊन पोहोचतो. या इथून आपल्याला मदनगडाच्या कातळकोरीव पायऱ्या दिसू लागल्या होत्या आणि आपण जवळपास मदनगडाच्या खिंडीपर्यंत येऊन पोहोचलो होतो. आता आपण या मदनगडाच्या कातळाला वळसा घालून मदनगडाच्या टॉपकडे चाललोय. पण आपल्या समोरच तुम्हाला दिसत असेल तो आहे अलंगड. ज्या अलंगडाच्या त्या साईडने आपण उतरलो अलंगडावरून आणि इथे मधून जी तुम्हाला लाईन दिसत असेल ती या अलंगडाला वळसा घालून या मदनगडाकडे येणारी वाट आहे. त्याच वाटेने आपण इथवर येऊन पोहोचलोय. पण इथून जर का तुम्ही समोर पाहिलं ना तर तिकडे तुम्हाला कळसुबाई शिखर दिसत असेल. अगदी स्पष्टपणे कळसुबाई शिखर आपल्याला इथून दिसतोय. या इथून आपल्याला या मदनगडाच्या पायऱ्यांना देखील सुरुवात होते. आपण त्या मदनगडाच्या कातळा वळसा घालून तर आलो आणि इथून आपल्याला लगेचच पायऱ्यांना सुरुवात झाली. इथे या थोड्याशा स्टीप पायऱ्या आहेत पण पुढे जाऊन कातळकोरीव पायऱ्यांना आपल्याला सुरुवात होते. हे बघा इथूनच या मदनगडाच्या कातळकोरीव पायऱ्यांना आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. मदनगडाचा हा कातळकोरीव टप्पा, या कातळकोरीव पायऱ्या आकाराने लहान जरी असल्या तरी सुस्थितीमध्ये असल्यामुळे इथून चढताना कोणतीही अडचण येत नाही. पण इथून पुढे जो टप्पा लागतो तो कडा अतिशय अरुंद आहे आणि एका बाजूने जर का आपण पाहिला तर संपूर्णपणे दरी आहे. त्यामुळे इथून काळजी घेऊन चालणं फार गरजेचं आहे. कारण इथे जर तोल गेला तर तुमचं रिटर्न तिकीट कन्फर्म. मदनगडावर देखील आपल्यासाठी चॅलेंज आहे. ज्या प्रकारे अलंगडावर आपल्याला क्लाइंब करून वर जावं लागलं होतं रोपच्या साहाय्याने, तशाच प्रकारे आपल्याला या मदनगडावर देखील क्लाइंब करून जायचंय. फरक इतकाच आहे की अलंगडावरचा तो जो टप्पा होता तो काही प्रमाणामध्ये उंच होता, मोठा होता. मदनगडावरचा हा टप्पा काही प्रमाणामध्ये लहान आहे. फक्त एवढाच की या बाजूला जागा खूप कमी आहे, या बाजूला डायरेक्ट दरी आहे. पण आपल्यासोबत सेफ्टी इक्विपमेंट्स आहेत, 2 प्रोफेशनल्स आपल्यासोबत आहेत, त्यामुळे आपल्याला घाबरण्याची काही गरज नाहीये. आपण वर जाऊयात. सांगतो ज्याला शूज घे चांगल्या ग्रिपचे, ते घेऊन काय चाललंय ते खाली आखी स्लीपर झाले पॅरागॉनची. चायले सुसाड आलं रे, टेक्निक आली पण का ए. अरे इथे खाच आहेत. खाचा असू दे ना, खाचा गाचा खाचा फापटा काढतील ना, गाचा खाचा ना गाचा काय. मदनगडाचा हा अवघड कातळ टप्पा क्लाइंब केल्यानंतर आपल्याला पायऱ्या लागल्या. ज्या पायऱ्या चढून वर आलो
आणि इतर क्रिएटरप्रमाणे डोंगराच्या समोर बसून निसर्गाचा आस्वाद घेत असल्याची ॲक्टिंग तुमच्यासमोर केली. ॲक्टिंग कसली, ओव्हर ॲक्टिंगच म्हणा. पण ते सगळं करून झाल्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला सुरुवात केली. पूर्वी या ठिकाणी बहुधा एक कातळकोरीव दरवाजा असेल. सध्या त्याची पडझड झालेली असून त्या संपूर्ण दगडी या पायऱ्यांवर पडलेल्या आहेत. या पडक्या दरवाजाच्या शेजारीच एक कातळकोरीव गुहा देखील आहे. बहुधा ही पहारेकऱ्यांची खोली अर्थातच देवडी असायला पाहिजे. फायनली मित्र हो, आपण या मदनगडाच्या माथ्यावर येऊन पोहोचलोय. आणि या मदनगडाच्या माथ्यावर आल्याच्यानंतर अगदी सुरुवातीलाच इथे आपल्याला या पडक्या इमारतींचे जोते, पडक्या इमारतींच्या हे अवशेष पाहायला मिळतात. आणि अगदी सुरुवातीलाच या अवशेषांच्या समोरच इथे आपल्याला पाणी टाके समूह पाहायला मिळतो. जर तुम्ही इथे पाहिलं तर इथे हा जो टाका आहे हा पूर्णपणे सुकलेला आहे. याच्यामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. पण याच्या बाजूला जो टाका आहे त्या टाक्यामध्ये पाणी अवेलेबल आहे. इथे थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी आपल्याला अवेलेबल असलेलं पाहायला मिळतं. हाच पाणी वापरून आपल्याला आपलं आजचं जेवण शिजवायचं आहे. हाच पाणी आपल्याला पिण्यासाठी वापरायचं आहे आणि याच पाण्यावर आपला आजचा गुजारा चालणार आहे. सो आपण माथ्यावर तर पोहोचलोय. तिथे आपल्याला सर्वोच्च शिखर दिसतोय त्या मदनगडाचा आणि तिथेच झेंडा वगैरे फडकतोय. आता आपण हे सगळं तुम्हाला दाखवून झालं. आम्ही तिकडे जाणार आहोत. या मदनगडावर एक गुहा देखील आहे जिथं आपण वस्ती करणार आहोत. आपण त्या गुहेपर्यंत येऊन पोहोचलोय. अतिशय प्रशस्त स्वरूपाची गुहा आहे. जिथेच आपण आज वस्ती करणार आहोत. तिथेच आपला झोपायचा प्लॅन आहे. इथेच आपला जेवणाचा प्लॅन आहे. आपल्याला जायचं आहे ते सनसेट पॉईंटकडं. कारण तुम्ही पाहू शकता सूर्य अगदी मावळतीला आलाय आणि कोणताही उशीर न करता आपल्याला सनसेट पाहायला जायचंय. त्यामुळे आपण इथे जास्त थांबणार नाही आहोत. आपण डायरेक्ट सनसेट बघायला जाऊया. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा क्षण गोड व्हावा. मदनगडावरील सूर्यास्ताच्या मनसोक्त आठवणी मनामध्ये भरल्याच्या नंतर आता आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो. पिठलं आणि भात असा साधा सरळ सोपा पण एखाद्या 5 स्टार हॉटेलमधील मेजवानीला लाजवेल असाच हा बेत होता. दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर थकून गेलेल्या आम्ही सर्वांनी या पिठलं भातावर एकच ताव मारला होता. पण आपले आत्तापर्यंतचे परिश्रम तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण आत्ता वेळ झाले या भागामध्ये इथेच थांबण्याची. जेव्हा पुढच्या भागामध्ये आपण भेटू तेव्हा आपण पाहूयात कुलंग किल्ल्याचा थरार. इंग्रजांनी हे गडकोट जिंकून घेतल्याच्या नंतर ह्या वास्तू उद्ध्वस्त करून टाकल्या. पण मला वाटतंय कुठेतरी भारत सरकार देखील या गोष्टीला तितकंच जबाबदार आहे. कारण त्यांनी देखील या गडकोटांकडे पाहिजे तसं लक्ष दिलेलं नाहीये. म्हणून या गडकोटांची